हमामखाना म्हणजे स्नानगृह नक्की शिवरायांचाच होता की त्या आधी कुणाचा, आणि शिवरायांनी इथे स्नान केलं असेल का किंवा काय, असे खूप प्रश्न मनामध्ये आहेत. पण त्याची उत्तरं आपल्याला केव्हा कशी मिळतील माहित नाही, पण ते ठिकाण आणि ती वास्तू किंवा ती जागा आपण नक्कीच पाहू शकतो. तर मग या माझ्यासोबत. तर याला बोलतात हमामखाना म्हणजे स्नानगृह, आणि कदाचित हा यादवकालीन असू शकतो, कारण याचं जे बांधकाम आहे त्याच्यावरून असं वाटतंय. आणि राण्या महाराण्यांचे जे बाथटब, आपण त्याला मॉडर्न जमान्यामध्ये बाथटब बोलतो, ते बाथटब पूर्वीच्या काळी असे असायचे. जे तुम्हाला दाखवते मी. हे बघा, अशा प्रकारे माझ्या कमरे एवढ्या उंचीचा हा बाथटब आहे, ज्यामध्ये आपण अशा प्रकारे बसू शकतो. आणि या बाथटबच्या किंवा या हमामखान्याच्या स्नानगृहाच्या दोन्ही बाजूला दोन छिद्र आहेत. हे बघा, दोन बाजूला दोन होल आहेत, ज्यामधून एका बाजूने गरम पाणी, एका बाजूने थंड पाणी असं यायचं. आता या बाजूला आपण बघा एक छोटी टाकी आहे, ज्यामधून आता गरम पाणी किंवा थंड पाणी ते आपण नाही सांगू शकत, पण दोन बाजूला दोन होल असतात, ज्यामधून एका बाजूने गरम पाणी येते, एका बाजूने थंड पाणी. आणि दोन्ही बाजूचे गरम पाणी थंड पाणी एकत्र करून एवढ्या ह्या उंचीला पाण्याची पातळी होते. त्यानंतर स्नान झाल्यानंतर जेव्हा आपण इथून बाहेर येतो, तेव्हा तुम्हाला मी इथे दाखवते. इथे एक छोटं छिद्र आहे, ज्याला पॅक केलेलं असतं, आणि ज्यावेळी आपलं स्नान पूर्ण होतं, ते पाणी आपल्याला बाहेर सोडायचंय, तेव्हा हे छिद्र असं उकटलं जातं. त्या छिद्रातून पाणी हे थेट बाहेर जातं. म्हणजे पाणी येण्याची जागा किंवा पाणी येण्याचे ठिकाण हे इथून दोन्ही बाजूने, आणि पाणी काढण्याचे ठिकाण मात्र इथून खालून. कशी संकल्पना आहे त्यावेळेच्या लोकांनाच माहित, पण इथून पाणी थेट बाहेर जायचं. अशा पद्धतीचा आहे हा हमामखाना. शिवरायांनी इथे स्नान केलं असेल की नाही मला माहित नाही, पण शिवरायांचा जन्म इथे झाला तर नक्कीच इथे कुठेतरी शिवराय बागडले असतील. त्यामुळे ही इथली प्रत्येक जागा ही अमूल्य ठेवा आहे आपल्यासाठी.